वंचित बहुजन आघाडीची चौथी यादी जाहीर झालेली आहे आणि अशा प्रसंगी बाळासाहेब आंबेडकरांनी यादी जाहीर केली, मात्र त्यांनी काही खंतही बोलून दाखवलेली आहे. नेमकी कोणती खंत आहे? तिसऱ्या आघाडीसोबत ते जाणार आहेत का नाही? काँग्रेससोबत काय असणार आहे त्यांचा एकूण संबंध? या राजकारणाच्या दृष्टिकोनातून आपण याच्यावर चर्चा करणार आहोत. बाळासाहेब आंबेडकरांनी कोणती खंत बोलून दाखवली आणि त्यांनी कोणते नवे विधान केलेले आहेत? नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर हे कायम चर्चेमध्ये असतात. आपलं वास्तव राजकारण, वंचितांचं राजकारण करत असताना कायम त्यांनी आपली विधानं जी आहेत ते चर्चेत ठेवलेली आहेत, नव्हे तर ती चर्चेमध्ये घ्यावी लागतात. आणि मग हे चर्चेमध्ये जी कोणती विधानं आलेली आहेत, त्यांनी कोणती खंत बोलून दाखवलेली आहे, नेमकी चौथी यादी कशी असणार आहे, या संदर्भाने आपण चर्चा करणार आहोत. इकडे आपण पाहतोय वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर झाली आणि सर्व समावेशक, सर्व जात समावेशक, सर्व वंचित घटक समावेशक, अगदी तृतीयपंथीयापासून ते गावकुसा बाहेर राहणाऱ्या माणसापर्यंत, भटक्यांपर्यंत, भटक्या विमुक्तांपर्यंत या सर्वांची यादी त्यांनी या यादीमध्ये त्यांना स्थान दिले आहे, उमेदवारी दिलेली आहे. पहिली यादी असेल, दुसरी यादी असेल आणि पहिल्या यादीमध्ये एकूण 11 उमेदवार होते, दुसऱ्या यादीमध्ये 10 उमेदवार होते आणि 10ला 10 उमेदवार हे मुस्लिम होते. तर तिसरी यादी जी होती ते 30 उमेदवारांची होती आणि आता त्यांची चौथी यादी 16 उमेदवारांची आलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने मराठवाड्यातले उमेदवार अधिक आहेत. आणि मग हे सर्व बघत असताना आपल्याला लक्षात येतं की बाळासाहेब आंबेडकरांचं राजकारण नेमकं कोणत्या दिशेला चाललेलं आहे. हा पहिला पक्ष आहे ज्या पक्षानं आपले सर्वाधिक उमेदवार आज जाहीर केलेले आहेत आणि यामध्ये नंबर 1 ची भूमिका खरं तर इतर पक्षांच्या तुलनेमध्ये त्यांनी घेतलेली आहे. तृतीयपंथीयापासून ते सर्वसमावेशक राजकारण करत असताना काही विधानं बाळासाहेब आंबेडकर करत असतात आणि ही विधानं करत असताना ते म्हणतात की आम्ही तिसऱ्या आघाडीसोबत जायचं की नाही जायचं हे आम्ही ठरवू, परंतु आमच्यासोबत ज्यांना यायचंय त्यांनी यावं, आमचे दरवाजे खुले आहेत. राजू शेट्टींना ते आव्हान देखील करतात की त्यांना वाटावं की आमच्यासोबत यायचं की नाही, आमच्याकडे सहभागी व्हायचं का नाही. एकूणच काय तर बाळासाहेब आंबेडकरांना हे कुठलेही पक्ष हे त्यांना जवळचे वाटत नसले तरी राजकीय निर्णय म्हणून ते तिसऱ्या आघाडीतल्या लोकांनी आमच्याकडे यावं, आता आम्ही कोणाकडे जात नाही. कारण गेल्या अनेक वर्षापासूनचं आपण राजकारण पाहतो, अनेकांकडे जाऊन शेवटी आमचं समाधान होत नाही आणि 1-2 जागेवरती आमची बळवण होते. हा अनुभव बाळासाहेब आंबेडकरांना आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना आणि एकूण त्यांच्या पक्षाला आहे. हाच अनुभव पाठीशी धरून त्यांनी लोकसभेमध्ये निर्णय घेतला होता, परंतु लोकसभेत सुद्धा काही कारणास्तव महाविकास आघाडीसोबत युती झाली नाही आणि पुन्हा तेच पाढे पूर्वीसारखेच होतील म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी एकटा येण्याचे निर्णय घेतलेला आहे. आणि आजही ते महिन्यावर येऊन ठेपलेल्या निवडणुकीसाठी अर्थात विधानसभेसाठी ते एकटे जाणार आहेत हे त्यांच्या एकूणच राजकारणावरून सिद्ध होतंय. एकटे म्हणण्यापेक्षा त्यांच्यासोबत इथला वंचित घटक असेल, आदिवासी घटक असेल, ओबीसी घटक असेल, या अनेक पक्ष संघटनांनी त्यांना समर्थन देखील दिलेलं आहे. आणि मग अशा प्रसंगी बाळासाहेब आंबेडकरांच्या काही खंत आहेत ते राज्यभरातील ओबीसी समुदायाला ते जवळ करत आहेत. लक्ष्मण हाके असतील किंवा प्राध्यापक वाघमारे असतील यांनी सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांना संपर्क करून त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे, त्यांची देखील बोलणी झालेली आहे असं बाळासाहेब आंबेडकर सांगत आहेत. एकूणच काय तर यशवंत मनोहरांच्या संदर्भाने असेल किंवा इतर विचारवंत संदर्भाने, रावसाहेब कसबे असतील, यशवंत मनोहर असतील, प्रज्ञादया पवार असतील, या विचारवंतांनी जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका खरं तर काँग्रेस धार्जिनी आणि विशेषतः महाविकास आघाडीच्या धार्जिनी ही भूमिका दिसून येते. आणि मग या भूमिकेसंदर्भामध्ये बाळासाहेब आंबेडकर प्रतिक्रिया देताना असं म्हणतात, ही जी भूमिका आहे, ही जी भूमिका होती त्या भूमिकेमुळे सम्यक विद्यार्थी आंदोलनाने खरं तर यांच्या घरासमोर, या विचारवंतांच्या घरासमोर आंदोलन केलं होतं. आणि मी वारंवार या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगत असतो की खरं तर आंबेडकरी चळवळीमध्ये यशवंत मनोहर सर असतील किंवा इकडे प्रज्ञादया पवार असतील किंवा दया पवार असतील किंवा रावसाहेब कसबे असतील, यांच्या बुद्धिमत्तेचे आपल्याला नितांत आदर आहे, त्यांच्या विद्वत्तेचा आपल्याला आदर आहे. ते सन्माननीय नेते चांगलेच आहेत, त्यात काही शंका नाही. परंतु मुद्दा हा आहे की हे सर्व बघत असताना त्यांची जी भूमिका आहे ती भूमिका बहुपक्ष पद्धतीला नाही, ती भूमिका लोकशाही पद्धतीला नाही. जर तुमची भूमिका बहुपक्ष पद्धतीच्या विरोधामध्ये असेल तर स्वाभाविक तुम्ही लोकशाहीच्या विरोधामध्ये आहात. आणि तुम्ही लोकशाहीच्या विरोधामध्ये असाल तर या देशातल्या तुम्ही संसदेच्या विरोधामध्ये आहात, संसदीय लोकशाहीच्या विरोधामध्ये आहात, नव्हे तर तुम्ही संविधान विरोधी आहात, असा देखील आरोप अनेक वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्ते करत असतात. आणि मग हे बघत असताना आपल्या लक्षात येतं की बहुपक्ष पद्धती मान्य न करता एटीम बीटीम म्हणायचं अशा म्हणणाऱ्या विचारवंतांच्या घरासमोर सम्यक विद्यार्थी च्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आणि आंदोलन केल्यानंतर बाळासाहेब आंबेडकर प्रतिक्रिया देताना म्हणतात की आरक्षणवाद्यांनी अर्थात आमच्या विद्यार्थ्यांनी, सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनाचा पक्ष म्हणून मी सन्मान करतो, त्यांचा मी
समर्थन करतो. एकूणच काय तर बाळासाहेब आंबेडकरांनी या आंदोलनाचं जे काही विचारवंत आहेत त्यांच्या घरासमोर झालेल्या आंदोलनाचं बाळासाहेब आंबेडकर समर्थन करतात. दुसरीकडे आपण पाहतोय की बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की या सगळ्या गोष्टीमध्ये मी महाविकास आघाडीकडे जातो, मी महायुतीलाही मी विरोध करतो, महाविकासलाही विरोध करतो आणि इथल्या वंचित दलित शोषित घटकांसाठी मी काम करत असताना मी जेव्हा या लोकांना विरोध करतो, त्यांच्या मुद्द्यांचं मी खंडन करतो, त्यांच्या भूमिकांचा मी विरोध करतो, तेव्हा ते लोक माझी कोंडी जाणीवपूर्वक करतात आणि जाणीवपूर्वक अशा काहीतरी गोष्टी, असे काहीतरी भ्रम पैदा करतात आणि ते समाजामध्ये पेरतात आणि हे खोटं नरेटिव्ह ते उभं करतात. हा देखील आरोप बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या वॉलवर लिहिताना सांगतात. आणि पुढे ते असं म्हणतात की त्यांचं जे नव्यानं आलेले विधान आहे, मी आता सांगितलं की अनेक विधान आहेत, त्यांची कोणती खंत आहे, ते कोणती खंत बोलून दाखवतात, हे सर्व बघत असताना दाऊद इब्राहिमच्या संदर्भाने आणि शरद पवार यांच्या भेटीच्या संदर्भाने त्यांनी केलेलं विधान आहे. हे विधान खूप चर्चेला आलं. खरं तर दाऊद इब्राहिम आणि शरद पवार यांची भेट ही 30 वर्षापूर्वी झालेली होती आणि या भेटीचा त्यांनी अगदी लंडनचा वृत्तांत असेल, त्यांच्या भेटीगाठी असल्या सर्वांचा उहापोहा आणि एकूणच चर्चा बाळासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. परंतु ह्या ज्या भेटी आहेत, ह्या भेटी झाल्या ते असं आत्ता का म्हणत आहेत, असा जेव्हा सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्रश्न पडतो तर ते असं म्हणतात की पुन्हा तुम्हाला 30 वर्षापूर्वीचं राजकारण आणायचं असेल, मुंबईमध्ये ज्यांच्या आशीर्वादानं खरं तर अंडरवर्ल्डचं जग आहे आणि मुंबईवर राज्य हे अंडरवर्ल्ड करत असते आणि तेच राज्य तुम्हाला पुन्हा आणायचं असेल, मुंबई आणि महाराष्ट्र तुम्हाला धोक्यात घालायचं असेल तर महिन्यावर येणाऱ्या निवडणुकीसाठी तुम्ही विचारपूर्वक मतदान करा, असंही बाळासाहेब आंबेडकर खरं तर जनतेला आवाहन करतात. कारण मुंबईमध्ये कोण कोणाच्या आशीर्वादानं राज्य करत होतं हे लोकांनी लक्षात घ्यावं, असंही बाळासाहेब आंबेडकरांना म्हणायचं आहे. मुंबई अंडरवर्ल्डचं कनेक्शन कोणासोबत आहे, त्यांची कोणासोबत मैत्री आहे आणि या मैत्रीतून तुम्ही मुंबईवर आणि महाराष्ट्रावर अंडरवर्ल्डचं राज्य आणणार आहात का, असं देखील बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या वॉलवरती लिहिताना खरं तर प्रश्न केलेला आहे. एकूणच काय तर बाळासाहेब आंबेडकरांचं असं म्हणणं आहे की वंचितची जी भूमिका आहे ती खरं तर ज्यांनी अंडरवर्ल्डचं राज्य हे मुंबईमध्ये आणलं, महाराष्ट्रामध्ये आणलं, अशा लोकांना आमचं समर्थन नाही, असंही बाळासाहेब आंबेडकर म्हणतात आणि त्या संदर्भाने मी विधान केलं असंही ते त्यांच्या वॉलवरती लिहिताना म्हणतात. आणि एकूणच काय तर बाळासाहेब आंबेडकरांची ही भूमिका जी आहे ही मतदानापूर्वीच मी का मांडली, असं जेव्हा बाळासाहेब त्यांचा खुलासा करतात तेव्हा ते म्हणतात की काही गाढवांना असं वाटतंय की मी हे का विधान केलेलं आहे आणि त्या विधानाचा देखील त्यांनी खरं तर समाचार घेतलेला आहे त्यांच्या वॉलवरती. एकूणच काय तर बाळासाहेब आंबेडकरांची जी काही भूमिका आहे ती वंचित घटकांसाठी आहे, देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी आहे आणि या संदर्भाने बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की मी तुम्हाला आधी म्हणालो होतो की हे विधान मी का केलं, कारण ते उदाहरण देताना, ते दाखला देताना म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर यांनी चीनच्या संदर्भानं काही विधानं केलेली होती, चीनच्या विस्तारवादी धोरणाच्या संदर्भाने काही विधानं केली होती, चीनचं जे विस्तारवादी धोरण आहे ते भारताला धोक्याचं आहे असं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं. परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं तत्कालीन काँग्रेसच्या नेत्यांनी आणि काँग्रेसनं ऐकलेलं नव्हतं आणि पुढे त्यांची अवस्था, अर्थात भारताची अवस्था पुढे काय झाली हे जगजाहीर आहे, असं देखील उदाहरण बाळासाहेब आंबेडकर द्यायला विसरत नाही. आपल्या आजोबांचंही विधान देताना ते म्हणतात की बाबासाहेबांनी सांगितलं होतं की चीनच्या संदर्भाने चीनचं धोरण काय असणार आहे, चीन कसा असणार आहे, तरीही काँग्रेसचे नेते ऐकले नाही आणि पुढे चीननं आपल्यासोबत कसा व्यवहार केला, एकूण चीनच्या भूमिकेचा पुढे कसा त्यांनी विस्तार केला, त्यांच्या धोरणांचा विस्तार कसा केला आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय परिणाम भोगावा लागला हे जगजाहीर आहे, असं उदाहरण देखील ते देतात. एकूणच काय तर अंडरवर्ल्डच्या जगाशी असेल किंवा एकूणच भारतातला जो दहशतवाद आहे, ज्या भारतामध्ये मुंबईमध्ये विशेषतः जो होणारा दहशतवाद आहे आणि महाराष्ट्रातून चालणारा जे काही दहशतवादी कारवाई आहे त्या सर्वांवरती बाळासाहेब आंबेडकर बोट ठेवतात आणि आपल्या वॉलवरती स्पष्ट सांगतात की मुंबई आणि महाराष्ट्र अंडरवर्ल्डच्या जगापासून तुम्हाला वाचवायचं असेल, त्या गुन्हेगारांपासून तुम्हाला वाचवायचं असेल तर ज्यांचं कनेक्शन अंडरवर्ल्डशी आहे, ज्यांची मैत्री अंडरवर्ल्डशी आहे, अशा लोकांना सत्तेमध्ये आणू नका, असंच बाळासाहेब आंबेडकरांना एकूण त्यांच्या या वॉलवरती लिहिताना ते म्हणतात. एकूणच काय पुढे ते खंतही बोलून दाखवतात. खरं तर बाळासाहेब आंबेडकर सहजासहजी खंत व्यक्त करत नाहीत, परंतु मला असं वाटतं की एकूणच महाविकास आघाडीचं राजकारण पाहता, महाविकास आघाडीकडे गेलेल्या तथाकथित आंबेडकरवाद्यांचं राजकारण पाहता, तथाकथित आंबेडकरवादी विचारवंतांच्या भूमिका पाहता त्यांना ही खंत व्यक्त करावी लागलेली आहे की या देशामध्ये बाबासाहेबांचं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे, परंतु ते खंतही व्यक्त काय करतात की पहिल्यांदा बाळासाहेब आंबेडकर खंत व्यक्त काय करतात की मी जेव्हा काही मुद्द्यांवरती महाविकास सोबत लढतो, मी काही मुद्द्यांवरती स्पष्ट महायुतीसोबत लढतो, पण हे लढत असताना माझी अवस्था ही राजिया गुंडामध्ये अडकली आहे, असं देखील ते म्हणायला विसरत नाही. ते खंत व्यक्त करतात की माझी अवस्था ही राजिया
मध्ये गुंडामध्ये अडकल्यासारखी आहे असं ते का म्हणत असतील? कारण त्यांना एक म्हणायचं आहे की इकडं आड आणि इकडं वीर, असं ग्रामीण भाषेत त्यांना म्हणायचं आहे का की त्यांची नेमकी अवस्था अशी झालेली आहे की त्यांना ज्या भूमिका ते मांडतात, ज्या वंचितांच्या भूमिका मांडतात, ज्या दलितांच्या भूमिका मांडतात, त्या खरं तर भारतातल्या वंचित समुदायाला न्याय देण्याची त्यांची भूमिका कायम असते. या भूमिका मांडत असताना जाणीवपूर्वक बाळासाहेब आंबेडकरांची कोंडी खरं तर महाविकास आघाडी विशेषतः करत आहे. आणि दोन्ही आघाड्यावर मी लढत असताना म्हणजे यांच्याशी लढायचं, त्यांच्याशी लढायचं आणि म्हणून ते राजकीय गुंडामध्ये अडकल्यासारखी माझी अवस्था झालेली आहे असं ते जनतेला बोलून दाखवतात. आणि खरं तर हे भावनिक विधान जे आहे बाळासाहेब आंबेडकरांचे पहिल्यांदा आलेलं आहे. ते सहजासहजी भावनिक होत नाहीत आणि ते आपल्या मतावर ठाम असतात. परंतु जो काही समाजामध्ये चाललेला गोंधळ आहे, त्यांच्याबद्दलचं जाणीवपूर्वक निर्माण होणारं वातावरण आहे, केलेलं वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये बाळासाहेब आंबेडकर वंचितांची भूमिका ठामपणे मांडत असताना त्यांनाही समुदायासमोर खंतही व्यक्त करावी लागते. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं चीन संदर्भातलं आणि त्यांचं स्वतःचं विधान जे आहे ते अंडरवर्ल्डच्या संदर्भात त्यांना द्यावं लागते. एकूणच अंडरवर्ल्डची गुन्हेगारी आणि त्यांच्याशी असलेली मैत्री आणि यातून होणारे अनेक शांततेला निर्माण होणारे धोके आणि भारतातील नवे महाराष्ट्रातील आणि मुंबईमधल्या जनतेची होणारं शोषण आणि त्यांच्यावर होणारा एकूणच हा परिणाम ह्या राजकारणामध्ये तुम्हाला येऊ द्यायचा नसेल. राजकारणात येत्या काळामध्ये तुम्हाला अंडरवर्ल्ड मुक्त मुंबई तुम्हाला करायची असेल, महाराष्ट्र अंडरवर्ल्ड मुक्त करायचं असेल तर अशा लोकांशी मैत्री असणाऱ्या लोकांना सत्तेत आणू नका असं बाळासाहेब आंबेडकरांना वाटतं. एकूणच काय, त्यांनी जी विचारवंतांच्या बाबतीत दाखवलेली भूमिका असेल, त्यांनी या अंडरवर्ल्डच्या जगताशी लोकांचा असलेला संबंध असेल, त्यांच्या ती भूमिका मांडलेली असेल आणि एकूणच महाविकास आणि महायुतीच्या संदर्भाने त्यांच्या वेळोवेळी त्यांनी मांडलेल्या भूमिका ह्या खरं तर वंचितच्या राजकारणाला प्रस्थापित करण्यासाठी, वंचितला सत्तेमध्ये आणण्यासाठी असतात. आणि अशावेळी ते भूमिका मांडतात. त्या भूमिकेला जनते समर्थन असतं, परंतु संभ्रम निर्माण लोक करतात आणि मग हा संभ्रम लोकांचा राहू नये म्हणून बाळासाहेब आंबेडकर आपल्या वॉलवरती दीर्घ पोस्ट लिहून या सर्वांचं समर्थन करतात आणि त्यात ते खंतही व्यक्त करतात. हेच या एकूण त्यांच्या राजकारणाचं आणि एकूण त्यांना वाटत असलेल्या या दलित, आदिवासी, शोषित, कष्टकरी, वंचित घटकांबद्दल त्यांना वाटत असलेली चिंता ही त्यांच्या वॉलवरच्या या लेखावरून आपल्याला दिसून येते. धन्यवाद.